बहुजन विकास आघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 नुकताच या ठिकाणी आपण बघितलं तर मग पार पडला गेलाय, परंतु अजून बक्षीस समारंभ देखील आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग स्वागत समारंभ देखील आहे. परंतु या खऱ्या अर्थानं सरपंच उपसरपंच चषक 2026 करता ज्यांनी त्यांनी मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलंय त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. स्वर्गीय गंगाधर अप्पा मालजी भोईर व स्वर्गीय शरद गंगाधरजी भोईर यांच्या स्मरणार्थ कुमारी शिया दीपेश दाऊ भोईर, श्री दीपेश दाऊ शरद भोईर यांच्याकडनं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी ही स्पॉन्सर केली गेली. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर स्वर्गीय सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नूतन कुमारजी सूर्यकांत भोईर याचकडनं तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे चषक हे स्पॉन्सर केले गेलेत आणि त्यानंतर रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला केलं गेलंय. टिवरी गावचे ते उपसरपंच आहेत. त्यानंतर श्री मोहन रामचंद्र पाटील माजी उपसरपंच टिवरी राजावली यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलं गेलंय. त्यानंतर श्री बिपिन महेंद्र प्रताप सिंग अमिगो एंटरप्राइजेस यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरता रोख रक्कम 22,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे केलं गेलंय. त्यानंतर स्वर्गवासी शकुंतळा नरेश ठक्कर यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र नरेश ठक्कर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत टिवरी याचकडनं या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह आणि सामनाबेच स्पॉन्सर केली गेले. त्यानंतर स्वर्गीय जयवंत धर्मण भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार प्रथम बिपिन भोईर व श्री बिपिन जयवंत भोईर याचकडनं मालिकावरची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केली गेली आहे. त्यांचा देखील धन्यवाद. त्यानंतर श्री रोशन पिंट्या गजानन भोईर याचकडून स्पर्धेकरता फलंदाज व गोलंदाज याच्याकरता ट्रॉफीज मात्र स्पॉन्सर केलेत. स्वर्गीय एकनाथ भुरे यांच्या स्मरणार्थ श्री विजय एकनाथ भुरे शिवाजी यांच्याकडे स्पर्धेकरता चेंडूची सुविधा ही ठेवली गेली आहे. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. श्री नागेश भाऊराव पाटील व युवांश नागेश पाटील यांच्याकडनं देखील या स्पर्धेला चेंडूची सुविधा ही केली गेली आहे. त्यानंतर चंद्रकांतजी पाटील चुचंद्र समाजसेवक यांच्याकडनं 5,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. त्यानंतर मान्य श्री गुरुनाथजी शंकर गोवारी समाजसेवक यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. त्यानंतर एवन जोडी श्री मनोज गुवारी व श्री आकाश भोईर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक त्यानंतर थम्सअप आणि केली कलिंगड अशा प्रकारचे खाद्यपदार्थ निश्चितच या स्पर्धेकरता पुरवले गेले. त्यानंतर कुमार देवीदास बळंगे व धीरज ठक्कर श्री जयेंद्र बाबर यांच्याकडून पूर्ण स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही केली गेली. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. श्री जयंत वसंत भोईर उद्योजक टिवरी ओमसाई ट्रेडर्स यांच्या मार्फत 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे केले गेले. त्याच्यानंतर श्री सचिन कुमार तिवारी फ्रायटर विजया तिलक मेरीटाईम अकॅडमीचे मालक आहेत आणि याचकडून रोख रक्कम 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मात्र लाभलं गेलंय. त्यानंतर मान्य श्री अविष्कार दत्तात्रय पाटील अध्यक्ष बहुजन विकास आघाडी वाकीपाडा यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य केले गेले. त्यानंतर श्री गोपाळ अण्णा पेंडिंग एजन्सी यांच्याकडनं देखील आर्थिक मदत केली गेली आहे. श्री दीनानाथ सहानी टिवरीचा धोणी यांच्याकडनं देखील 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे केले गेले. श्री हेमराजी भोईर उपसरपंच चंद्रपाडा यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मात्र लाभलं गेलंय. त्यानंतर श्री कमलाकर्ती जाधव माजी सरपंच देवदळ यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांचा देखील धन्यवाद. श्री भूपेंद्रजी शरद भोईर अप्पा वॉटर सप्लायर यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. स्वर्गीय जयवंत धर्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत जयवंत भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. त्यानंतर स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण भोईर
यांच्या स्मरणार्थ श्री नितीन रवींद्रजी भोईर याचकडनं देखील 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभले गेले. त्याचनंतर दीपेश फाउंडेशन श्री जगदीश मधुकर पाटील यांच्या मार्फत 5757 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभले गेले. त्याचनंतर स्वप्नील पेंडमेकर यांच्याकडून 9000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे केले गेले सरपंच उपसरपंच चषका करता. चला ज्या मात्र देणगीदारांनी या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य केले त्यांचा आपण या ठिकाणी शब्दसुमनाने आभार व्यक्त केलेले आहेत. आता मात्र अतिथी कक्षाच्या दिशेने आपण जाऊया. भरपूर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत बाफाणे गावशे जिल्हा कमिटी सदस्य बाफाणे चंद्रपाडा विभाग सचिव आदरणीय सन्माननीय विद्याधर हरवटे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान हा केला जाईल. तिवरी गावचे विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचनंतर आणखी एक सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत टिवरीच्या माजी सरपंच मॅडम बाजारीबाई नरेश ठक्कर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅडमना आम्ही विनंती करतोय पण या ठिकाणी पुढे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. माजी सरपंच मॅडम आहेत टिवरी गावच्या बाजारीबाई नरेश ठक्कर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचनंतर भोईर वॉटर सप्लाय राजावली मान्य श्री समीरजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण देखील पुढे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. भोईर वॉटर सप्लाय राजावली समीर भोईर चला यायचं आहे. समीरजी भोईर या ठिकाणी असतील तर प्लीज आपण या. भोईर वॉटर सप्लाय राजावली समीरजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. चला त्याचनंतर नितीन रवींद्रजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा तुमच्या नेतृत्वाचा तुम्ही करत असलेल्या कामाचा. निश्चितच या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी केला जातो. याची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. त्याचनंतर माजी उपसरपंच टिवरी राजावली मोहनजी रामचंद्र पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मोहनजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण पुढे या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचनंतर शशिकांतजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय. शशिकांतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण देखील यायचा आहे. आपला देखील यथोचित सन्मान हा केला जाईल. त्याचनंतर अप्पा वॉटर सप्लाय प्रोप्रायटर भूपेंद्रजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अप्पा वॉटर सप्लाय भूपेंद्रजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याला भूपेंद्रजी भोईर साहेब आपण यायचा आहे. अप्पा वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. भूपेंद्रजी भोईर साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो.
त्यानंतर समर्थ वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर हेमंत जयवंत भोईर यांना देखील आम्ही विनंती करतो. समर्थ वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर हेमंतजी जयवंत भोईर साहेबांना देखील विनंती करतो. बिपिनजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतो. बिपिनजी भोईर मंडप डेकोरेटर्स बिपिनजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण देखील या. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंडप डेकोरेटर्स तसंच आपण डीजे देखील पाहिला तर मग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर केले गेला आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जातो. त्यानंतर नौशाची पागी राजावली नौशाची पागी आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर क्रिकेट प्रेमी क्रिकेटवरती अफाट असलेले प्रेम म्हणजे आमचे बाबा नरेश बाबा ठेकर यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाबा या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. निश्चितच आम्ही भरपूर लहान होतो ज्या वेळेस टिवरी गावातून वाघोबा संघ पायगाव या ठिकाणी खेळायला यायचा तेव्हा मात्र सर्वात पुढे बाबांचं नाव असायचं आणि सर्वांच्या पुढे बाबा असायचे. आमचे चांगले रिलेटिव्ह देखील आहेत आणि इथे आम्हाला बाबांचा देखील सन्मान हा केला जातो. त्यानंतर टिवरी मास्टरचे धडाकेबाज फलंदाज प्रकाशजी पाटील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाशजी पाटील साहेब आपण देखील या. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतो. त्यानंतर राज भोईर साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राज भोईर. त्यानंतर दीप गांधी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर नौशाजी पागी साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. त्यानंतर दर्शनजी पाटील याच व्यक्तींच्या माध्यमातून या स्पर्धेकरता पुरवली गेली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या त्यांच्यासाठी देखील. त्यानंतर डुकले साहेब देखील या ठिकाणी आहेत. केशवजी डुकले साहेब आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला संतोषजी वळवी सरांना आम्ही विनंती करतोय. संतोषजी वळवी सर आपण या. आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकामध्ये निश्चितच लाभले होते. गेलेत आहेत. आणि त्यानंतर जयेंद्रजी वाघे असतील. प्लीज जयेंद्रजी वाघे सर असतील तर आपण यायचं आहे. ते देखील नाही. त्यानंतर आम्ही रुपेश दांडेकर यांचा देखील आभार व्यक्त करू. त्यांनी देखील चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. त्यानंतर डिबेट लाईव्ह टेक्निकल टीम आपला देखील एक सदस्य पुढे यायचा आहे. केवलचे मागेला आलेले आहेत. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून दोन कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं सरपंच उपसरपंच चषक 2026 अगदी आपण घरामध्ये बसून देखील पाहिलेला आहे. आणि निश्चितच डिबेट लाईव्हचे कमिटी मेंबर्स या ठिकाणी आपण पाहतोय.
केवळ मागेला आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान हा केला जातोय. सध्या तरी आपण पाहिलं तर डिबेन लाईव्हचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर मग अखंड भारत देशामध्ये पसरलं गेलंय. त्यानंतर जयेश टुकले सरांनी देखील या स्पर्धेकरता चांगलं समालोचन केलेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला निश्चितच जयेश टुकले यांच्या अनुपस्थितीमध्ये व्हॉइस ऑफ राजावली गुरुनाथ तांडेल सरांनी देखील चांगलं समालोचन केलं. चला गुरुनाथ तांडेल सर आपण देखील या. त्यानंतर विजय थोडा आवाज कमी करा. आपण या ठिकाणी विशेष सत्कार या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेकरता निश्चितच अगदी सिंहाचा वाटा आहे आणि नक्कीच मोठं सहकार्य या ठिकाणी केलं गेलंय. मान्य श्री दीपेश शरद भोईर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मान्य श्री नितीन कुमारजी भोईर साहेब यांचा आम्ही या ठिकाणी विशेष सत्कार मात्र करणार आहोत. या दोन्ही व्यक्तींनी मात्र या ठिकाणी पुढे यायचं आहे. खूप मोलाचं सहकार्य मात्र या ठिकाणी केलं गेलंय. वाघोबा स्पोर्ट टिवरीचे सर्व खेळाडू आपण यायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते या दोन मोठ्या दिग्गज व्यक्तींचा या ठिकाणी ग्रँड सत्कार हा केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला नूतन कुमारजी भोईर साहेब आपण देखील या दोघांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. कारण भरपूर मोठ्या प्रमाणावरती आपण पाहिलं तर मग या स्पर्धेला मोठं सहकार्य या दोन हस्तींच्या माध्यमातून केलं गेलंय. दीपेश शरदजी भोईर साहेब त्यानंतर आपण पाहतोय नूतन कुमारजी भोईर साहेब टिवरी गावचे विद्यमान उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. नूतन कुमारजी भोईर साहेब आणि त्यांचा या ठिकाणी ग्रँड सत्कार मात्र केला जातोय. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या दोन हस्तींसाठी. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच उपसरपंच चषका करता त्यांचं आर्थिक सहकार्य या ठिकाणी लाभलं गेलंय. चला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या दोन महान व्यक्तींकरता. यस, कुठलाही शब्द न सांगता अगदी मोठ्या प्रमाणावरती हा मोठा सिंहाचा वाटा जो आहे तो मात्र दिला जातो वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाकरता आणि असंच सदैव प्रेम राहू द्या वाघोबा स्पोर्ट टिवरी संघावरती. हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करतोय. मित्रांनो, ही स्पर्धा इथे मात्र संपणार आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा या मैदानावरती एरियाचे संघ देखील खेळताना पाहायला मिळतील आणि शनिवारच्या दिवसामध्ये साहेब असोसिएशनचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे अजून 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी चालणार आहे. परंतु सध्या आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचं जे शेड्यूल आहे ते मात्र संपन्न झालंय. जी फायनल आहे, उपविजेता संघ आहेत, 3rd क्रमांक 4था क्रमांक चे मानकरी निश्चितच आपल्याला मिळाले गेलेत. तर अजून एक स्वागत सत्कार राहिलेला आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने जे या स्पर्धेसाठी 2 समालोचक दिलेले होते त्याच्यामध्ये आपण बघतो विजयजी भोये आणि जयजी डुकले. तर अजून आपण एक विजयजी भोये यांचा सुद्धा स्वागत सत्कार करूया. त्यांना सुद्धा एक मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सुद्धा आपण इथे गौरव करतोय. खरोखरच एक जबरदस्त आवाज आपण बघतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशनचा. आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय विजयजी भोये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे एक जबरदस्त समालोचक, त्यांचे सहकार्य मित्र जयजी डुकले त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मला या ठिकाणी बोलायला चान्स दिला. तसंच अजून एक खुश खबर, आई मर्दवी राजावली आणि न्यू स्टार मडवीपाडा या 2 संघासाठी विजेता उपविजेता दोन्ही संघाला राजावली गावचे माननीय श्री नौशादादा पागी यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तरी त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या.
त्याच नंतर आणखी एक छुपा रस्तम या स्पर्धेचे राहिले गेलेत ज्यांनी ही स्पर्धा बनवण्याकरता अगदी लाख मोलाचं सहकार्य केलंय ते आमचे तुम्हा सर्वांचे लाडके टिवरी गावचे विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान हा केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रवींद्र ठक्कर साहेबांकरता. चला धन्यवाद डीजे थोडासा आवाज कमी करा. चला खेळाडू थोडे पुढे या लांब राहू नका. लांबून राहून तुम्हाला पारितोषिक घ्यायचं आहे का? आता मात्र आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय परंतु थोडक्यात निश्चितच म्हणेन चुकून कोणाचा मान सन्मान करायचा राहिला असेल तर क्षमस्व क्षमा असावी. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. सुरुवात आपण करूया फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पासून. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे मिस्टर भूमी डुकले. चला भूमी डुकले आपण यायचं आहे. फायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग निश्चितच राहिली आहे आणि एक मोठा टार्गेट सेट केला होता ब्लू स्टार मढीपाडा संघासमोर. ते खेळाडू आपल्याला भूमी डुकले या ठिकाणी पाहायला मिळतील. उपेंद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूमी डुकले यांना तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. चला त्याच नंतर सरपंच उपसरपंच चषक 2026 चा उत्कृष्ट गोलंदाज एनिगेस 4 संघ आहेत. चला ओळखा कोण असणार उत्कृष्ट गोलंदाज. चला एनिगेस करा उत्कृष्ट गोलंदाज. इकडे राजावली संघाकडनं जयेशचं नाव येते. इकडे मांगुर्णीपाडा शांत आहेत. इकडे चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा गोलंदाजी करत असताना राहिले नाही हो उपाशी. ते आहेत मिस्टर जयेश मोकाशी. चला जयेश मोकाशी आपण यायचं आहे. 5 इनिंग आणि 7 विकेट. सरपंच उपसरपंच 2026 चे उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर जयेश मोकाशी. नितीनजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं जे चषक आहे ते मात्र जयेश मोकाशी या खेळाडूला द्यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयेश मोकाशी करता. जबरदस्त गोलंदाजी. चला त्याच नंतर उत्कृष्ट फलंदाज. चला आता ओळखा कोण असणार आहे उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज एनिगेस भूमी डुकलेचं नाव येते. अजून रोशनचं देखील नाव येते. फलंदाजी करत असताना निश्चितच त्यांनी अनेक इतिहास रचले. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार मारत असताना अनेक इतिहास रचले. ते आहेत मिस्टर भूमी डुकले. चला भूमी डुकले आपण यायचं आहे. 5 इनिंग 111 रन्स. मोहनजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचा जो अवॉर्ड आहे तो मात्र द्यायचा आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 चा हा उत्कृष्ट बॅटर तुम्ही पाहू शकाल. कॉंग्रॅच्युलेशन.
चला आता मात्र नंबर 4 या क्रमांकाची ट्रॉफी जातीये, तो संघ आहे चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा. चला चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा संघ आपण यायचा आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा या संघाला सुपर 4 मध्ये आले होते. निश्चितच चांगले प्रयत्न केले, मात्र थोडेसे प्रयत्न कमी पडले, परंतु नंबर 4 या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं गेलंय. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय सर्वांनी उभे राहा आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा 4 क्रमांकाचा जे पारितोषिक आहे, जी ट्रॉफी आहे, ती मात्र या ठिकाणी देणार आहोत. आणि ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर मग स्वर्गीय सूर्यकांतजी भोईर यांच्या स्मरणार्थ टिवरी गावचे उपसरपंच श्री नूतनकुमारजी भोईर यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केली गेली आहे. धन्यवाद. चला आता मात्र सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला नंबर 3 या क्रमांकाचा मानकरी ठरतोय आई वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णी पाडा संघ. चला आपण सर्वांनी यायचं आहे. चला सर्वांनी मेहनत केली आहे. अशी वेळ मित्रांनो पुन्हा कधी येत नाही, त्याच्यासाठी अनेक पराक्रम आणि संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. पुन्हा एकदा तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच चषकासाठी 1 वर्ष मात्र इंतजार करावा लागेल. निश्चितच नंबर 3 क्रमांकाची तुम्ही ट्रॉफी पाहू शकाल. स्वर्गीय सूर्यकांतजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नूतनकुमारजी भोईर यांच्याकडनं ही स्पॉन्सर केली गेली आहे नंबर 3 या क्रमांकाची ट्रॉफी. आणि ती ट्रॉफी पटकावण्याचा पराक्रम केलेला आहे तो म्हणजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णी पाडा. त्याच नंतर सरपंच उपसरपंच चषक 2026 चा रनर ऑफ संघ उपविजेता संघ राहिला गेलाय तो म्हणजेच न्यू स्टार मढवीपाडा. चला आपण यायचा आहे न्यू स्टार मढवीपाडा. निश्चितच न्यू स्टार मढवीपाडा संघ एका धावेने मात्र पराभूत व्हावं लागलं आणि नंबर 2 चं पारितोषिक या ठिकाणी मिळालं जाईल. सरपंच उपसरपंच चषक 2026 चा रनर ऑफ संघ ठरला गेलाय तो म्हणजेच न्यू स्टार मढवीपाडा संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे न्यू स्टार मढवीपाडा संघाकरिता. आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त पराक्रम न्यू स्टार मढवीपाडा संघाने केलाय, परंतु एका धावेनं फायनलचं तिकीट जे आहे ते मागे राहिलं. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, हार जीती होत असते. जे मिळाले त्याच्यामध्ये खुश राहा, हा संदेश तुम्हाला मात्र आम्ही देऊ शकतोय. पुढच्या वेळेस चांगले प्रयत्न करा आणि फायनल मॅच जिंकण्याचा नक्कीच पराक्रम करा. येस 1000 रुपये आलेले आहेत. नौशा पागी साहेबांच्या माध्यमातून निश्चितच 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेला आहे न्यू स्टार मढवीपाडा संघाकरता. धन्यवाद. चला आता आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज. एक पारितोषिक आम्ही निश्चितच थोडस गुपित ठेवलंय. चला एनी गेस. भूमी टुकलेचं नाव आहे ते अजून त्याचे पॉइंट आहेत 316. तो आहे खेळाडू वन अँड ओनली मिस्टर
भूमी डुकले. विपिन जयवंत भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. विपिन जयवंत भोईर आणि निश्चितच मालिकावीरसाठी जी ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली होती सरपंच उपसरपंच चषका करता आणि ती ट्रॉफी मात्र आणि ही ट्रॉफी आपण पाहिली तर मग स्वर्गीय धर्मन भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य बिपिन जयवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून ही मालिकावीरची ट्रॉफी या ठिकाणी दिली गेली आहे आणि त्याचा मालिकावीर खेळाडू ठरला आहे मिस्टर भूमी डुकले. चला आता मात्र अनाउन्समेंट करायची गरज नाहीये. प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवला गेलाय त्या सरपंच उपसरपंच ट्रॉफी मध्ये. तो संघ आहे आई मरुदेवी स्पोर्ट राजावली. मैं आज रात आपका इंतजार कर रहा हूँ. यह ऐप आपको कई तरह चला सर्व मान्यवरांना आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतोय सर्वांनी पुढे या आणि हे प्रथम क्रमांकाचं जे चषक आहे पारितोषिक आहे ते मात्र आई मरुदेवी स्पोर्ट राजावली संघाला मात्र द्यायचं आहे. मग निश्चितच फायनल मॅच मध्ये एक वाक्य म्हटलं होतं, क्रिकेट का मैदान अगर जंगल है, क्रिकेट का मैदान अगर जंगल है तो उस जंगल का शेर कौन. फायनल मॅचच्या वेळेस मी हे वाक्य म्हटलं होतं आणि त्या जंगलाचा खऱ्या अर्थाने राजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय, शेर पाहायला मिळालाय. तो संघ म्हणजेच आई मरुदेवी स्पोर्ट राजावली. आई मरुदेवी आईचा चला आणखी धन्यवाद डीजे. चला कर्णधार यायचा आहे. तुमच्याकरता देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नौशाजी पागे आहे त्यांच्या माध्यमातून हे 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. यस धन्यवाद. तर मित्रांनो वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहिली. स्पर्धेचे आपल्याला विजेते उपविजेते थर्ड 4 नंबरचे संघ देखील मिळालेत. इथून या स्पर्धेमध्ये काही चुका आमच्याकडनं देखील झाल्या असतील तर क्षमा मागतोय. कुणाचं मन देखील दुखावलं असेल तर तरी सुद्धा मी जयेश डुकले गुरुनाथजी तांडेल असतील यांच्या मुखातून जर एखादा वाईट शब्द निघाला असेल तर पुन्हा एकदा क्षमा मागतोय. त्यानंतर आमचे DBN लाईव्ह टेक्निकल टीम यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्यांच्या वतीने देखील आम्ही क्षमा मागतोय. त्यानंतर आमचे पंच यांच्याकडनं देखील चुका झाल्या असतील तर त्यांच्या वतीने देखील क्षमा मागतोय. यस DBN लाईव्ह फक्त 2 मिनिटं थांबा. आणखी एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. लेट आलेत परंतु थेट आलेत आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. शशिकांतजी रेडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. शशिकांतजी रेडेकर साहेब आपण या. चला येत आहेत. चला परंतु आम्ही त्यांचं अजून या ठिकाणी ही स्पर्धा असणार आहे कारण उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत ह्याच मैदानावरती टिवरी फाटा ते बोयदापाडा इथून मात्र 12 संघ आपण पाहणार आहोत आणि त्याच नंतर शनिवारच्या दिवसामध्ये साहेब क्रिकेट असोसिएशनचे संघ आपण पाहणार आहोत. त्यांच्यामध्ये निश्चितच स्पर्धा या ठिकाणी होईल. तोपर्यंत आम्ही या ठिकाणी घेतोय रजा. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे जे शेड्यूल होतं ते मात्र संपन्न झालंय. विजेता उपविजेता थर्ड 4 चे जे संघ होते ते मात्र या ठिकाणी मिळाले. तोपर्यंत निश्चितच आम्ही घेतोय रजा. जय हिंद, जय आदिवासी, जय क्रिकेट, जय जोहार. धन्यवाद.